नेहा तुझं काय म्हणणं? काय म्हणणार मी बाप्पा? नेहा नाही, असं चालणार नाही ग बाळा. तुला काहीतरी ठाम मत द्यावं लागेल. हे बघ बेटा, रडून कुठलाही प्रश्न कधी सुटत नाही. तो फक्त आपापसात बोलून सुटतो. बोल, काय वाटतंय तुला? पप्पा, मी जे पाहिलं ते खूप विचित्र होतं. खूप त्रास झाला मला त्या सगळ्याचा. हे बघ नेहा, मी समजू शकते हे सगळं, पण अजयचं म्हणणं पूर्णपणे वेगळं आहे. हे बघ बेटा, अजय खरं बोलतोय असं सध्या तरी आम्ही गृहीत धरतो. खरं तर आमच्यापेक्षा तू त्याला जास्त ओळखतेस, त्यामुळे तुला ते कळायला हवं. सध्या तरी मला असं वाटतं आपण बेनिफिट ऑफ डाऊट म्हणून त्याला एक संधी द्यायला हवी. हे बघ बेटा, अजय जर खोटं बोलत असता किंवा काहीतरी लपवालपवी करत असताना तर आय डोंट थिंक तो इथे असा आमच्या समोर येऊन सगळं बोलून गेला असता. नेहा, अजयच्या बोलण्यातून तरी असं वाटलं की तो खरं खरं बोलतोय. हे बघ बाळा, सुरुवातीला माझा तुमच्या लग्नाला विरोध होता, पण तो फक्त अजयची आर्थिक परिस्थिती जरा बेताची आहे म्हणून. माणूस म्हणून तो अतिशय चांगलाच आहे असंच माझं मत आहे पहिल्यापासून. खूप गुणी मुलगा आहे तो. बेटा मला एक सांग, ही एक घटना सोडली तर तुला त्याचं वागणं कधी ऑड वाटलं, काही खटकलं? नाही, म्हणून तर मला जास्त धक्का बसला. बेटा मला वाटतं की तू त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला हवास. नेहा, मला वाटतं तू एकदा शांतपणे विचार कर, इमोशनल न होता. तुला खरंच असं वाटतंय की अजयने काही वेडवाकडं केलं असेल? पण मी जे पाहिलं. नेहा, तुझा त्याच्यावर विश्वास आहे ना? हो. हे बघ, एक रिॲक्शन म्हणून तू त्याच्यावर चिडणं स्वाभाविक आहे, पण हे सगळं विसरून तू पुढे जाऊ शकशील? मे बी, म्हणजे थोडा वेळ लागेल. पुढे या घटनेचा कधी विचार करत राहशील? म्हणजे या सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय? तिची पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात?
नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.